जागतिक आरोग्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा। मी भर दुपारी 1 वाजता हा व्हिडिओ बनवायला निघाली आहे। त्याचं कारण असं आहे की मला आत्ता वेळ मिळाला। जागतिक आरोग्य दिन हा साजरा करायला पाहिजे, जागरूक झालेलेत सगळेजण। त्याच्यानंतर मी कर्तव्यदक्ष पोलीस मित्र नाशिक फाउंडेशन ची मेंबर स्वाती आपळे, महिला संघटक, अलिबाग रायगड जिल्हा अध्यक्ष बोलते आहे। तर हे करण्याच्या पाठीमागे मला सांगायचं एवढं आहे की फक्त पोलीस मित्र म्हणून काम करताना आरोग्याची पण काळजी घेतली पाहिजे, स्वतःची पण आणि समाजाची पण। तर गंमत दाखवते तुम्हाला। जागतिक आरोग्य दिनानिमित्त कचरा हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे, बरोबर? तर अचानक मला हे सापडलं आहे। मी विचार करतच होते, पण मी एकटी करू शकत नाही, माझ्याजवळ जरा माणूसबळ कमी पडतं आहे। पण हे बघा, दिसलं का? आपण म्हणतो ना, जिथे इच्छा असेल तिथे आपल्याला सुवर्ण संधी मिळते। मी जस्ट व्हिडिओ करायला निघाले संदेशा देण्यासाठी, आणि घरात पण मी प्लॅस्टिकचा वापर कमी करायला सुरुवात केलेली आहे ऑलरेडी। नंतर प्लॅस्टिकने काय नुकसान होतं त्याचं 5-6 जणांना मी समजावून सांगितलं की आई ज्या वेळेला गर्भाशी असते, त्याच्या गर्भातसुद्धा बाळ असताना त्याच्या पोटात प्लॅस्टिक जातं। तर हे आरोग्याच्या दृष्टीने खूप धोकादायक आहे। त्यामुळे आणि मी व्हिडिओ बनवताना निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन बनवते, हे निश्चित आहे। आणि मला कधी मनात इच्छा मी हे करते की आपण हे करू म्हटल्यावरती ते मला आयती संधी मिळाली। हे बघा, कचऱ्याचं तुम्हाला बोलले ना तसं, दिसलं का? म्हणजे मला माझ्याजवळ टीम जरा कमी आहे माझी। काही कारणास्तव मला टीम चालू आहे, माझं काम चालू आहे, मी थांबणारी बाई नाही आहे। हे तर 100% खरं आहे। कुठल्याही परिस्थितीत मला जे कामं करायची असतात ती मी करतेच नक्कीच। तर प्लॅस्टिकचा आरोग्याला काय धोका आहे हे आता एक छोटंसं 5 मिनिटाचंच सेशन घेतलं। नंतर म्हटलं व्हिडिओ बनवून आपण हे करूयात। नंतर आरोग्याच्या दृष्टीने हास्य पण महत्त्वाचं आहे, तर आपण हसायला पण पाहिजे। जास्तीत जास्त माझा प्रयत्न असतो समाजापर्यंत आपला संदेश पोचवण्याचा। तर मी उन्हात उभी राहून हे व्हिडिओ बनवते आहे, कारण मला काहीतरी करायचं आहे, बरं का? म्हणून मी आत्ता निघाली आहे। चालता चालताच व्हिडिओ चालू आहे माझा हा। तर काहीही करायचं असेल ना, तर मनाचा निग्रह पहिला पाहिजे। मला माझं आरोग्य चांगलं ठेवायचं आहे, मला समाजासाठी काहीतरी करायचं आहे। आधी स्वतः स्वस्थ राहा, मग समाजासाठी आपण करूच शकतो। तर आता ही स्वच्छता अभियान मी कालच केलं, आरोग्याच्या दृष्टीने चालूच आहे माझं काही ना काही। तर मला सांगायचं तात्पर्य एवढं आहे की आपण आपल्या समाजाचे ऋणी आहोत। फक्त काय जेवढं जमेल तेवढं तुम्ही करत जा, असं माझं मंतव्य आहे, बरं का? तसं खूप ऊन वाढलेलं आहे, पाणी भरपूर प्या, कोल्ड्रिंक पिऊ नका, महत्त्वाचं।
आणि आरोग्याच्या दृष्टीने डायरेक्ट फ्रीजमधलं पाणी पिऊ नका, माठाचं पाणी प्या. आरोग्याच्या दृष्टीने ते खूप चांगलं आहे. आणि सकाळी जेवढं तुम्हाला जमेल तेवढं एक्सरसाइज करा, जितकं जमेल तेवढं तुम्ही स्वतःसाठी जगा आणि समाजासाठी पण जगा. हेच माझं आरोग्य दिनाच्या तुम्हाला सांगायचं हेतू आहे. परत एकदा मी स्वाती आपळे, कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन नाशिकची मेंबर, अलिबाग जिल्हा, अलिबाग तालुका, रायगड जिल्ह्याची महिला संघटक अध्यक्ष बोलते आहे. तर तुम्हाला सर्वांना परत एकदा आरोग्य दिनाच्या शुभेच्छा. आणि उन्हाळा वाढत चाललेलं आहे, तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या, मुलांची काळजी घ्या. आणि हेल्थ विथ वेल्थ. ओके, चला मग भेटूयात लवकरच.